नमस्कार. आयुर्वेद व अंकविशेष न्यूमरोलॉजिस्ट या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर निलेश पाटील आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आयुर्वेदाचा विषय निवडलेला आहे या ठिकाणी मित्रांनो, तो म्हणजे गुडघेदुखी. गुडघेदुखी हा आजार आपण कशामुळे होतो आणि त्याचे उपचार आणि एक लेप मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कीप करू नका आणि प्रत्येक गुडघेदुखीच्या पेशंटपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची दक्षता घ्या. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. गुडघेदुखी आता कशामुळे होते मित्रांनो हे बघू. वार्धक्यामुळे, वाढलेल्या वयामुळे गुडघेदुखी शक्यतोवर आढळते मित्रांनो. बरेच रुग्ण असे आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर पेशंटला वार्धक्यामुळे गुडघेदुखी निर्माण होते. उदाहरणार्थ त्यांचं वजन वाढू शकते किंवा मग कोणाला काही मार लागू शकतो किंवा लागला असेल किंवा मग काही लागलं असेल, असा कोणत्याही पेशंटला हा लेप चालणार आहे मित्रांनो. आयुर्वेदाने म्हटलेलं आहे, वात पित्त कपच्यति त्रयोदशा समासित विकृता अविकृता घंतिते वर्तेंचित. वात प्रकृती हे साम्य अवस्था, अर्थात वात प्रकृतीची साम्य अवस्था शरीरात असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर साम्य अवस्था प्राप्त झाली नाही तर मग विकृती निर्माण होते. आता प्रकृती सांगतो तुम्हाला. 3 प्रकारच्या प्रकृती असतात. प्रकृतीचे लक्षण सांगतो तुम्हाला की वात प्रकृतीचा व्यक्ती कृष्णवर्ण असतो, सावळा असतो. पित्त प्रकृतीचा व्यक्ती हा गोरा वर्णाचा असतो आणि कफ प्रकृतीचा व्यक्ती हा भरीव आणि सुदृढ बांध्याचा असतो मित्रांनो. थंडीचे दिवस आहेत. वात प्रकोप ज्या व्यक्तीला आहे, कृष्णवर्ण ज्याचा आहे, त्याला वार्धक्य येतो आणि प्रत्येक सांधा त्याचा दुखतो मित्रांनो. प्रत्येक जॉईंट हा शरीराचा दुखतो आणि अंगदुखीचा त्रास होते आणि माणूस विनाकारण मग गोळ्या घेऊन भागवत असतो. तर अशा व्यक्तीसाठी, नी जॉईंटसाठी एक लेप सांगतो आहे तुम्हाला. तो लेप तुम्ही वही कागद असेल, पेन असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिहून घेऊ शकता मित्रांनो. लेप सांगतो, लिहून घ्या. नंबर 1, आंबी हळद, मैदा लकडी, शिरस आणि सेंधव मीठ. 50 ग्रॅम मैदा लकडी, शिरस, आंबे हळद हे 50 ग्रॅम घ्या आणि 25 ग्रॅम हे सेंधव मीठ घ्या. ते पूर्ण बारीक करा, वस्त्रगाळ करून घ्या आणि एका शिशीमध्ये भरून ठेवा. भरल्यानंतर आयुर्वेद या दुकानावरूनच सर्व काही भेटते. हे सगळ्या वस्तू तुम्ही एक सरसोची तेलाची बॉटल 100 ml 200 ml अशी घेऊन या आणि दिवसातून एक वेळा कधीसुद्धा एक वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच 1.5 चम्मच पावडर, त्या शिशीत तयार झालेली पावडर 1 चम्मच 1.5 चम्मच घ्या. त्याच्यामध्ये पाणी टाका, वाटीमध्ये 1.5 चम्मच ते पावडर टाका आणि 5 ते 7 ml सरसोचं तेल टाका आणि तुमच्याकडे असलेल्या साधनामुळे, गॅस असो, चूल असो, आहार असो, याच्यामध्ये ते डायल्यूट करून घ्या आणि डायल्यूट झाल्यानंतर त्याचा मस्त मलम तयार होतो. तो तुमच्या गोल राऊंडमध्ये टोंगळ्याला लेपन करा. म्हणजे असं बरेच दिवस केल्यानंतर या रोम छिद्रातून मार्दन होऊन हाडापर्यंत हाडाचं वात, लिगामेंट ह्या मोकळ्या होतात आणि सांधादुखीचा फ्लूइड वगैरे असेल ते बाहेर जाते आणि सांधादुखी नाहीशी होते मित्रांनो. परत जास्तच त्रास असला, पेनकिलर आयुर्वेदिक औषध येते जेणेकरून ते शरीरासाठी हानिकारक नाही आहे. ती म्हणजे महारसनादी काळा 5 ml सकाळी, 5 ml संध्याकाळी अशा मात्रेत तुम्ही घ्या. आणि योगराज गुग्गुळ एक डब्बी येते मित्रांनो, ते सकाळ संध्याकाळ जेवणानंतर तुम्ही घ्या. एवढं करा आणि स्वस्थ राहा. टोंगळ्या दुखीच्या पेशंटपासून जो असेल त्याला तुम्ही सांगा, त्याला शेअर करा हा व्हिडिओ आणि हा प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे. एक आशा करतो की तुम्ही फॉरवर्ड करसान, शेअर करसान, लाईक करसान आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं बोलून थँक्यू.